नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द टेम्परेचर ऑफ ए ब्लॅक बॉडी इफ इट्स स्पेक्ट्रम हॅज ए पीक. पीक म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू. पीकचा अर्थ लक्षात ठेवा, पुढे पण येणार आहे. ह्या पीक म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू आणि त्या पर्टिक्युलर वेवलेंग्थ ज्या आहेत त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर पहिली व्हॅल्यू 700 नॅनोमीटर सांगितले, दुसरी व्हॅल्यू 3 सेंटीमीटर सांगितले आणि पुढची व्हॅल्यू सांगितलेली आहे 3 मीटर. मग याच्यामध्ये तुम्हाला तो विन्स कॉन्स्टंट जो आहे तो सुद्धा लागेल. तो त्यांनी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. खरं तर आपण घेऊ जी काय स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, त्याशिवाय तर काही सोडवता येणार नाहीये. डायरेक्ट त्याचा फॉर्म्युलाच घेऊया आणि ज्या त्या ठिकाणी ज्या व्हॅल्यू सांगितलेल्या आहेत त्या आपण घेऊया. याच्यामध्ये आपल्याला विन्स कॉन्स्टंट म्हणजे स्मॉल बी इक्वल टू तो लागेल 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्व्हिन. ही व्हॅल्यू आपल्याला महत्वाची त्याच्यामध्ये लागणार आहे. एक 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 सेक्शन आता घेऊया आपण याच्यामध्ये. तर हा जो विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे त्याचा फॉर्म्युला असा आहे. मग याच्यावरून कॅपिटल टी इक्वल टू, कारण आपल्याला टेम्परेचरच फाइंड आउट करायचं आहे, कॅपिटल टी इक्वल टू बी अपॉन लॅम्बडा मॅक्स. हाच फॉर्म्युला आपल्याला आता 3 वेळा वापरावा लागेल. मग आता बघा, पहिलं सोडूया त्याच्यामधलं. आता टी इक्वल टू बी ची व्हॅल्यू 2.897 इंटू 10⁻³ डिव्हायडेड बाय पहिली व्हॅल्यू बघा त्यांनी काय सांगितलेली आहे. लॅम्बडा मॅक्स इक्वल टू 700 नॅनोमीटर सांगितलंय. म्हणजेच 700 इंटू 10⁻⁹ हे जर सिम्प्लिफाय केलं, हे 10⁻² आणि 10⁻⁹ असं जर मी घेतलं तर 10⁻⁷मीटर अशी व्हॅल्यू येईल. ती व्हॅल्यू इथं वापरावी लागेल. आता हे फक्त सोडवायचं आहे. 7 भाग घालवा. बघा काय होते. 7×28 होणार. परत 9 आहे. 7×1 = 7. उरतात 2 त्याच्यातून म्हणजे 27 होणार. 7×3 = 21. परत 7 शिल्लक राहतील. 7×1 = 21. 6 शिल्लक राहतील. 27 म्हणजे मग 6 म्हणजे 60 होणार. 7×8 = 56. हे एवढं टेम्परेचर इंटू इथं 10⁻⁴ येणार. बघा हे 10⁻⁻7 वरती गेल्यानंतर 10⁻+7 होणार. टोटल होणार 10⁻⁴. म्हणजे याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर 4138 केल्व्हिन ही व्हॅल्यू येणार. असं सेम दुसरं कॅल्क्युलेशन टी इक्वल टू बी ची व्हॅल्यू, हाच फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला सेम राहील. फॉर्म्युल्यामध्ये काही चेंज होणार नाही, फक्त लॅम्बडा मॅक्स तेवढा चेंज करायचा आहे. 2.897 इंटू 10⁻³ डिव्हायडेड बाय, आता दुसरं किती सांगितले बघा, 3 सेंटीमीटर सांगितले. म्हणजेच 3 इंटू 10⁻² हे असेल. मग आता याची व्हॅल्यू बघा, याची व्हॅल्यू जरा कमी येणार. 3 ने इथं डिवाइड करून घेतोय. 0.3927 उरला 1. 19 म्हणजे 3×18 उरला 1. 3×5 = 15 उरतात 2. 3×18. त्यानंतर हे 10⁻² वरती आल्यानंतर 10⁻+2 होणार. म्हणजेच 10⁻⁻1 या पद्धतीने येईल. जर तुम्ही ह्याला 9 पॉइंट असं जर लिहिलं, जनरली उत्तर या फॉर्मॅटमध्ये पाहिजेत. पहिल्या आकड्यानंतर नेहमी डेसिमल पॉइंट असावा. ही व्हॅल्यू एवढी येते. तिसरी एक व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. टी इक्वल टू, परत एकदा हेच घ्यायचं आहे अंशात, 2.897 इंटू 10⁻³ डिव्हायडेड बाय मध्ये हे किती आता 3 मीटर. डायरेक्ट 3 एवढंच घ्यायचं आहे फक्त. मग 3 याला डिवाइड करा. याला डिवाइड केल्यानंतर परत हे एवढंच येणार आहे. म्हणजे 0.9656 इंटू 10⁻³ हे -3 तर शिल्लक आहे.
हे सुद्धा जर तुम्ही 9.656 असं जर केलं तर इथं लिहावं लागेल 10⁻⁴ केल्व्हिन. ही अशी वेगवेगळी त्याची आन्सर्स येतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय काय सांगितलेलं आहे त्यांनी. त्यांनी असं म्हटलेलं आहे, कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड क्यू कन्सिडर करतोय इन 1 मिनिट सांगितलेलं आहे. मग 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंद घ्यावं लागेल. त्यानंतर ब्लॅक बॉडी सांगितलेली आहे, ते महत्वाचं. ऑफ सरफेस एरिया सांगितलेला आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच हे किती होणार, 100 म्हणजे 10⁻², आणि सेंटीमीटरचा स्क्वेअर जर घ्यायचा असेल, एका सेंटीमीटरचं मीटर 10⁻², मग सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. टोटल याचं सिम्प्लिफिकेशन होणार 10⁻² मीटर स्क्वेअर. त्यानंतर त्याचं टेम्परेचर त्यांनी सांगितलंय 227 डिग्री सेंटीग्रेड. त्याचं कन्व्हर्शन केल्व्हिन मध्ये करायचं, म्हणजेच त्याच्यात 273 ऍड करा. मग 273 आणि 27 हे झालं 300, 300 अधिक 200 हे टोटल झाले 500 केल्व्हिन. आता त्यांनी विचारलंय एनर्जी रेडिएटेड विचारले, शिवाय ब्लॅक बॉडी पण सांगितलेलं आहे. मग ब्लॅक बॉडीसाठी आपल्याकडं अशा पद्धतीनं लॉ सांगितलेला आहे, स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ. तर याच्यामध्ये हे आर म्हणजे एमएसयू पॉवर आहे, आणि हे टेम्परेचर, ऍब्सोल्यूट टेम्परेचर रेज टू 4, त्याला हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. मग इथला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे सिग्मा, म्हणजेच स्टीफन्स कॉन्स्टंट आहे. तो पण तुम्हाला याच्यामध्ये घ्यावा लागेल, त्याशिवाय तर काही सोडवता येणार नाही आहे. सिग्मा इक्वल टू 5.67 इंटू 10⁻⁸. त्याचं युनिट वॅट पर मीटर स्क्वेअर पर केल्व्हिन रेज टू 4. असं सगळी त्याची व्हॅल्यू वगैरे इथं कलेक्ट केलेली आहे. आता हे जे एमएसयू पॉवर असते ते काय असते, इट इज द एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम, या पद्धतीने येते. मग याच्यावरून क्यू इक्वल टू ए टी ने इकडे मल्टिप्लाय करा, सिग्मा इंटू T⁻⁴ इंटू ए इंटू स्मॉल टी, एवढ्या सगळ्या टर्म्स त्याच्यामध्ये येतात. मग हे आता आपल्याला सोडवायचं आहे, म्हणजे हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे, हे लक्षात ठेवा. मग तो कसा तयार करायचा ते इथं दिलेलं आहे. पुढचा सेक्शन घेतोय आता. फॉर्म्युला तयार करून घेतलेला आहे, डायरेक्ट फॉर्म्युला वापरतोय. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स, हा फॉर्म्युला हे असेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. क्यू इक्वल टू झालं होते का नाही ऍक्टिव्हेट. क्यू इक्वल टू सिग्माची व्हॅल्यू आहे 5.67 10⁻⁻⁸. त्यानंतर टेम्परेचर आहे 500 केल्व्हिन, T⁻⁴ आहे बघा इथं. मग 500 ला मी 2 मिनिटं असं लिहितोय, रेज टू 4. त्यानंतर एरिया, एरिया आहे 10⁻⁻², आणि टाइम आहे 60 सेकंद इथं घेतोय. आता याचं सिम्प्लिफिकेशन बघा कशा पद्धतीनं होईल ते. हे पहिलं आहे असंच ठेवतोय 5.67, त्यानंतर 5⁻⁴ आहे. मग 5चा वर्ग येतो 25, आणि 25चा वर्ग म्हणजे 625 येणार याचं. त्याच्यानंतर पुढं कोण शिल्लक आहे बघा, न्यूमरिकल पार्ट 60, ते इथं घेतलं एवढं सगळं. आता 10च्या पॉवर्स बघा, 10⁻⁻8 इथं आहे, इथं 10⁻⁻2 आहे, म्हणजे टोटल होणार 10⁻⁻10.
आणि 10⁻², चा रेस टू 4 आहे. अशा परिस्थितीत घातांकांचा गुणाकार करतात ते येणार 10⁸ आता ही जी काही टर्म आलेली आहे त्याचं मला लॉग कॅल्क्युलेशन करावं लागेल. अजिबात बाकीचं गुणाकार वगैरे जास्त रिस्क घेत जायचं नाही. डायरेक्ट लॉग कॅल्क्युलेशन सोडवायला सुरुवात करायची. 56 चा 7 मध्ये पाहिजे मला. 56 7 मध्ये आहे 7536. 0.7536. त्यानंतर पाहिजे मला 625 म्हणजे 62 चा 5 मध्ये. 62 चा 5 मध्ये येतो 7959. मग हे 2 पॉइंट येणार 7959 आणि 60चा आहे 7782. तो तुम्ही चेक करून बघा. या तिघांची बेरीज करायची आहे. 2 11 17, 1 9 14 17, 1 8 17 22. 7 त्रिक 21 आणि 2 23. 2 4 5 हे असेल. आता याचा अँटीलॉग बघायचा आहे मला. 32चा 7 मध्ये 7चा मेन डिफरन्स. 0.32चा 7 मध्ये 21 23. 7चा मेन डिफरन्स आहे 3 म्हणजे येणार 21 23 अधिक 3 21 26 येणार. म्हणजे असं येणार 2.126. पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉईंट दिला. इथे किती आहे 10⁻5. त्यानंतर या दोघांचा प्रोडक्ट केल्यानंतर येणार 10⁻². म्हणजेच हे टोटल किती होणार 2.126 इंटू 10⁻3. म्हणजेच हे टोटल किती होणार 2126 एनर्जी आहे जूल मध्ये येणार. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज द टेम्परेचर. म्हणजे काय विचारलंय. टेम्परेचर काढायचं आहे आपल्याला. at which a black body radiates heat at the rate of. कसं दिलेलं आहे बघा त्यांनी. म्हणजे तो एमिसिव्ह पॉवर पूर्ण त्यांनी सांगितलेली आहे 1 किलोवॅट पर स्क्वेअर मीटर. त्यांनी जसं दिलेलं आहे तसं पूर्ण लिहितोय मी तर. हे असं दिलं. म्हणजेच हे ह्याचं युनिट जरा काळजीपूर्वक बघा. पहिल्यांदा ह्याचं किलोवॅटचं वॅट करतो म्हणजे ह्याचं 10⁻³ होणार. हे वॅट पर मीटर स्क्वेअर झालं. त्यानंतर हे काय होणार बघा 10⁻³ वॅट म्हणजेच जूल पर सेकंद असते. आता हे त्याच्या करेक्ट फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे. म्हणजेच हा फॉर्म्युला काय आहे ते लक्षात येते का बघा. Q/A × T असा फॉर्म्युला येतो. त्यामुळे युनिटकडे लक्ष ठेवा. मी नेहमी सांगत असतो युनिटवरून फॉर्म्युले समजतात. त्याच्यानंतर सिग्माची एक व्हॅल्यू तुम्हाला लागेल. ती व्हॅल्यू आहे 5.67 इंटू 10⁻⁻8 वॅट पर मीटर स्क्वेअर पर Kelvin⁻⁴ अशी व्हॅल्यू येते. आता हे सोडवायचं कशा पद्धतीनं ते बघा. हा पुढचा सेक्शन. याचा फॉर्म्युला जो आहे एमिसिव्ह पॉवरचा तो अशा पद्धतीनं आहे. मग मला टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे तर T⁻⁴ इक्वल टू
आर अपॉन सिग्मा. आता इथं झालंय कशा पद्धतीनं, आर अपॉन सिग्मा, आर पण दिलेला आहे, सिग्मा पण दिलेला आहे, त्यामुळे डायरेक्टच व्हॅल्यू वापरायचे त्याच्यामध्ये. 10⁻³ डिव्हायडेड बाय 5.67 इंटू 10⁻⁻8. पहिलं काम करूया, हे 5.67 चा रेसिप्रोकल बघून घेऊया. याच्यासाठी आपल्याला लॉग टेबलकडे जावं लागेल आणि रेसिप्रोकल्स मध्ये यावं लागेल. रेसिप्रोकल साधारण शेवटचंच पेज असावं ते, रेसिप्रोकल्स. आणि मला काय पाहिजे, 5.6 चा 7 मध्ये पाहिजे. म्हणजे अजून एक पेज आपल्याला पुढे जावं लागेल. इथं आहे बघा, 5.67 आहे. मग 5.6 चा 7 मध्ये येतो 1764. 1764 म्हणजेच ते असं घ्यावं लागेल, 0.1764 इंटू 10⁻². हे -8 वरती जाईल, ते वरती गेल्यानंतर होणार 10⁻8 आणि 3, म्हणजे होणार 10⁻11. आता मला फोर्थ रूट घ्यायचं आहे याचं. ज्या वेळेला तुम्हाला फोर्थ रूट घ्यायचा असेल त्यावेळेला लक्षात ठेवा, 10 ची पॉवर जी काय आहे ती सुद्धा 4च्या पटीतच असली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचं फोर्थ रूट प्रॉपरली बघता येईल. मग मी काय करतोय, इथं 10⁻8 ठेवतोय आणि ह्याच्यातलं 10⁻3 वापरतोय. मग 10⁻3 जर वापरलं इथं, तर हे जे काही डेसिमल पॉइंट आहे, काय झालं याला, हा डेसिमल पॉइंट मला 3 घरं उजवीकडे न्यावा लागेल. म्हणजे काय केलं आपण, ह्याच्यातलं 10⁻3 वापरलं आपण, मग शिल्लक किती राहील, 10⁻8 शिल्लक राहील. आता याचं रेस टू 4 आहे, याचं फोर्थ रूट ते कसं बघायचंय बघा. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा ह्या 176.4 याचा लॉग बघितला पाहिजे. मग बघूया आपण, आता लॉग मध्ये येऊया. परत एकदा लॉग मध्ये आलं पाहिजे आपल्याला. इथं काय चेक करायचं आहे, 17 चा 6 मध्ये 4चा मेन डिफरन्स, 17 मध्ये आहे 24.55, 4चा मेन डिफरन्स आहे 10. मग 24.55 अधिक 10 म्हणजे होणार 24.65. इथं किती आहे बघा बरं, 2 पॉइंट येणार, 2.2465 इकडे घेतोय. आणि याला डिव्हायडेड बाय 4 करायचं, कारण मला फोर्थ रूट बघायचं आहे. मग ह्याला जर 4 तुम्ही डिव्हाइड केलं, 0.4×5 उरतात 2, 4×6 = 24, त्यानंतर 4×1 = 4, याच्यातले 2 शिल्लक राहील, म्हणजे 25 होणार. 4×6 = 24 हे येणार. म्हणजे टी इक्वल टू याचं फोर्थ रूट येते 5. एक सेकंद, फक्त इथलं 0 पॉइंट आहे तेवढं काढतोय फक्त. बघा, 0.5616 याचा अँटीलॉग बघितला पाहिजे अजून मला. कारण मी काय केलंय, परत एकदा प्रोसिजर बघून घ्या. याचा लॉग बघितला, तो परत इथे लिहून घेतलेला आहे. त्याला 4 डिवाइड केलं, ते एवढे येते. आता याचा अँटीलॉग बघायचा आहे, परत एकदा लॉग टेबलकडे जावं लागेल. काहीतरी 0.5616 काय बघूया आणखी एकदा. 0.5616, 0.56 इथं आहे, 1 मध्ये 3639 आहे, आणि 6 मधला मीन डिफरन्स या रेषेतला 5 आहे. मग 3639 प्लस 5 म्हणजे किती होणार, 44 होणार, 3644. म्हणजे इथे येणार 3.644. आता याचं पण फोर्थ रूट बघितलं पाहिजे. मग याचं फोर्थ रूट बघायचं म्हणजे इथे येणार 1/4, या दोघांचा गुणाकार होईल, आणि इथे येणार 10 चा स्क्वेअर. मग त्यानं ह्याला मल्टिप्लाय केलं
ही व्हॅल्यू एवढी येणार. बघून घ्या कशा पद्धतीनं ते आन्सर येते ते. त्यामुळे ह्याच्यातलं कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करणं खूप महत्वाचं आहे. हे फोर्थ रूट कसं बघायचं आहे ती प्रोसेस नीट समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय काय सांगितलेलं आहे. गिवन डाटा. Energy is emitted from a hole in an electric furnace at the rate of 20 वॅट सांगितलेलं आहे. मग लक्षात ठेवा वॅट म्हणजे जूल पर सेकंद आहे. याचा अर्थ त्यांनी तुम्हाला अशी व्हॅल्यू दिलेली आहे क्यू अपॉन टी. हे आहे 20 वॅट म्हणजेच 20 जूल पर सेकंद. When the temperature of the furnace is 7 to 7 degree centigrade, कॅपिटल टी हे किती येणार 727 सेंटीग्रेड मध्ये आहे. त्याच्यात 273 ऍड करा. 727 अधिक 73 म्हणजे 800 झाले. 800 आणि 200 हे झालं 1000 केल्व्हिन. यालाच असं पण लिहिता येते, काही अडचण नाही. व्हॉट इज द एरिया ऑफ द होल. एरिया विचारलेला आहे. शिवाय सांगितलेलं आहे स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा इक्वल. त्यांनी आता अशी व्हॅल्यू दिली बघा 5.7 इंटू 10⁻⁸ जूल पर सेकंद पर मीटर स्क्वेअर पर केल्व्हिन रेस टू 4. जी व्हॅल्यू त्यांनी दिलेली असेल तीच वापरायची. मला ही पाठ आहे मग आम्ही ही वापरतो, काही गरज नाहीये. त्यांनी जी व्हॅल्यू देतील तीच व्हॅल्यू घ्यायची आणि सोडवायला लागायचं. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. बघा आता याच्यामध्ये काय काय आहे. आपल्याकडं फॉर्म्युला असा तयार आहे. त्यापैकी हे एमएसयू पॉवर म्हणजे असं आहे. मग त्यांनी व्हॅल्यू देताना कशाची दिली आहे बघा. त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे क्यू अपॉन टी ची व्हॅल्यू त्यांनी डायरेक्ट दिलेली आहे. त्यामुळे हे एरिया पलीकडे पाठवा हे असं येईल. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, एरिया फाइंड आउट करायचा आहे. मात्र ह्या दोघांना आपण काय करूया एकत्र ठेवायचं आहे. हे तेवढं लक्षात ठेवा कारण ह्याची डायरेक्ट व्हॅल्यू मी 20 घेणार आहे. मग याच्यावरून आहे असं ए इक्वल टू काय काय होणार. हे सिग्मा आणि T⁴ यानं इकडे डावीकडे डिवाइड करायचं. मग अंशात मी आहे असं मानतोय डिव्हायडेड बाय मध्ये सिग्मा आणि T⁴ या पद्धतीने घेतोय. आता बघा याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आणि मग पुढे जाऊया थोडंसं. देअरफॉर ए इक्वल टू हे काय काय होणार क्यू अपॉन टी किती आहे 20 आहे डिव्हायडेड बाय सिग्माची व्हॅल्यू किती आहे 5.7 इंटू 10⁻⁸. त्यानंतर टेम्परेचर आहे 1000 केल्व्हिन म्हणजेच 10⁻³ त्याचं रेस टू 4 होणार. आता हे एवढं सोडवायचं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला एरिया मिळेल. मग बघा बरं काय काय होणार. देअरफॉर ए इक्वल टू हे 20 तसंच ठेवतोय. त्यानंतर 5.7 ते पण 2 मिनिटं तसंच ठेवतोय. यांचा कार्यक्रम आवरून घेऊ. पहिल्यांदा 10⁻⁸ आणि 10⁻12 होणार इथं. तर घातांकांचा गुणाकार होतो. त्यामुळे हे टोटल किती होणार 10⁻⁴. त्याला मी वरती पाठवतोय त्यामुळे ते होईल 10⁻⁻⁴. हे एवढं शिल्लक राहील इथं. हे एवढं सोडवायचं आहे आपल्याला आणि 10⁻⁻⁴ होणार. 20चा लॉग आहे 30 10. त्यानंतर 5.7 आहे तो तेवढा बघावा लागेल. 57चा 0 मध्ये लॉग बघायचा आहे. 57चा 0 मध्ये
दिसू देते वरती काय आहे ते. ठीक आहे. 57चा शून्यमध्ये येतोय 7559. 7559 यांची वजाबाकी करायची. 9 1 10, 6 आणि 5 11, 6 आणि 4 10. तुम्ही तुमचं जे काही पद्धत असेल त्या पद्धतीनं तुमचं तुम्ही ते करून घ्या कॅल्क्युलेशन. तुमची पद्धत आमची पद्धत याच्यामध्ये थोडासा फरक पडू शकतो, पण अँसर मात्र अजिबात बदलता कामा नये. 6 आणि 4 10 हात झाला एक, 8 आणि 5 13 हात झाला एक, इथं 0. 0.5451. मग आता ह्याचा अँटीलॉग बघितला पाहिजे. 0.5451. इथं आहे 0.5454. 51 म्हणजे 5 ते 3508 आणि 1 मध्ये 1 चाच मेन डिफरन्स आहे 3509. 3.509 इथं काही नाही आहे, त्यामुळे इथं 10ची पॉवर वेगळी काही येणार नाही. हे 10⁻⁻4 आणि हे येणार मीटर स्क्वेअर. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गिवन डाटा काय काय सांगितले बघा. बॉडी ऑफ सरफेस एरिया 10 सेंटीमीटर स्क्वेअर सांगितलंय. मीटर स्क्वेअर मध्ये कन्व्हर्शन करतो. 10 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. त्याच्या पुढे टेम्परेचर दिलेलं आहे 727 डिग्री सेंटीग्रेड. त्याचं केल्विन मध्ये कन्व्हर्शन करा. 727 अधिक 73 800 अधिक 200 म्हणजे हे होणार 1000 केल्विन, म्हणजेच होणार 10⁻³ केल्विन. त्याच्या पुढे त्यानं एमिट केलेली हीट एनर्जी सांगितलेली आहे Q इक्वल टू 300 जूल. फाइंड इट्स एमिसिव्हिटी विचारले, म्हणजे स्मॉल ई ही व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला सिग्मा पण लागेल. सिग्मा येणार 5.67 इंटू 10⁻⁻8 वॅट पर मीटर स्क्वेअर पर केल्व्हिन रेज टू 4 या पद्धतीने येणार आहे. आता जरा हे काळजीपूर्वक बघा. वाटतंय तेवढं ते सोपं नाहीये, कारण टर्म्स सगळ्या बारकाईनं माहीत पाहिजेत तर हे जमेल सोडवायला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये कुठेही परफेक्टली ब्लॅक बॉडी असा शब्द प्रयोग नाही. याचा अर्थ ही आहे ऑर्डिनरी बॉडी, आणि ऑर्डिनरी बॉडीसाठीच कोइफिशियंट ऑफ एमिशन किंवा एमिसिव्हिटी हे डिफाईन करतात. आणि याचा फॉर्म्युला आहे R/RB असा त्याचा फॉर्म्युला आहे. आता त्याच्या पुढे काय परत परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी स्टीफन्स लॉ तो असा आहे. ही व्हॅल्यू मी इथं छेदामध्ये वापरतोय. देअरफॉर E इक्वल टू R/सिग्मा इंटू T⁻⁴ हे असेल. त्याच्यानंतर हे जे R आहे ऑर्डिनरी बॉडीसाठी जे दिलेलं आहे ते R म्हणजेच Q/A इंटू स्मॉल टी असं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकताय त्याला. बघा लक्षात येते का? कारण त्या पद्धतीने आपल्याला हे सगळे चेंजेस करावे लागणार आहेत. मग आता ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथं वापरतोय मी. म्हणजे हे काय होईल बघा. E इक्वल टू Q/A इंटू स्मॉल टी डिव्हायडेड बाय सिग्मा इंटू T⁻⁴ या पद्धतीनं आहे. हेच थोडस सिम्प्लिफाय करतो याला. Q/ हे AT इथं छेदामध्ये घेतोय. सिग्मा T⁻⁴ A इंटू स्मॉल टी हे या पद्धतीने येईल. आता याच्यामधले जर व्हॅल्यूज तुम्ही बघितल्या, Q दिलंय, सिग्मा माहिती आहे, टेम्परेचर दिलेलं आहे, एरिया दिलेला आहे,
स्मॉल टी तेवढा बहुतेक आपण लिहून घेतलेला नाहीये का त्यांनी दिलेलं नाहीये, जरा बघूया. हा प्रॉब्लेम आहे आपला. पर मिनिट म्हटले बघा इथं. पर मिनिट याचा अर्थ तुम्हाला याच्यामध्ये स्मॉल टी इक्वल टू 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंद हे तुम्हाला याच्यामध्ये घ्यावं लागेल. मग आता तुम्हाला याच्यातल्या सगळ्या व्हॅल्यूज बऱ्यापैकी मिळालेल्या आहेत. आता तुम्ही काय करू शकताय, ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून पुढे सोडवू शकताय. करूया आता ह्याची तयारी, बघूया काय काय होते. व्हॅल्यूज वापरून घ्यायचे आहेत अजून, त्यामुळे हे लागेल आपल्याला. ई इक्वल टू therefore E इक्वल टू व्हॅल्यूज बघा, क्यू किती आहे 300, त्या अंशात येणार. छेदामध्ये बघा आता काय काय लागणार आहे, सिग्मा 5.67 इंटू 10⁻⁻8. त्याच्यानंतर टेम्परेचर 10⁻³ त्याच्या घातांकात 4. त्याच्यानंतर एरिया तो आहे 10 इंटू 10⁻⁻4 म्हणजेच 10⁻⁻3. त्याच्यानंतर स्मॉल टी ते घ्यायचं आहे 60 सेकंद. आता हे कशा पद्धतीनं सोडवत आहे बघा. इथलं किरकोळ सिम्प्लिफिकेशन मी करून घेतोय. 6 0 एक कॅन्सल केलं, 6 ने 30 ला डिवाइड केलं की 6×5 = 30. हे 5 येईल अंशामध्ये. छेदामध्ये एकच न्यूमरिकल पार्ट आहे, तो म्हणजे 5.67. बाकीच्या सगळ्या 10च्या पॉवर्स आहेत. मग त्याचं काय होते बघा, 10⁻⁻8 आणि 10⁻⁻3 म्हणजे 10⁻11. आणि हे आहे 10⁻12. म्हणजेच छेदामध्ये येणार हे 1/10. हे तसंच ठेवतो इथं. आता मला हे तेवढं लॉग न सोडवलं पाहिजे. याच्यासाठी बघा 50चा लॉग आहे 69, चेक करून घेऊ शकताय तुम्ही. 5.67 0 ते तेवढं बघावं लागेल. 5.67 म्हणजे 56चा 7 मध्ये बघितलं पाहिजे, 56चा 7 मध्ये. तो आहे 7536. इथे घेतोय 7536. यांची वजाबाकी करायची आहे कारण डिव्हिजन आहे. 6 आणि 4 10, हात झाला 1, 9 मधून 4 गेले उरले 5, 9 मधून 5 गेले उरले 4, 7 आणि 9 16. हे असं येणार. बार 1.9454. आता ह्याचा अँटीलॉग चेक करू. आता 0.94चा 5 मध्ये 4चा मेन डिफरन्स 94. थोडं ह्याच कमी करून घेतोय म्हणजे ते बसेल व्यवस्थित. 0.94चा 5 मध्ये आहे 8810 आणि 4चा मेन डिफरन्स आहे 8. मग 8810 आणि 8 म्हणजे 8818. 8818 इंटू इथं आहे 10⁻⁻1 आणि इथं छेदामध्ये 10 आहे, ते वरती आल्यानंतर सुद्धा होणार 10⁻⁻1 म्हणजे टोटल येणार 10⁻⁻2. मग डेसिमल पॉइंट 2 घरं डावीकडे सरकूया किंवा इथं पहिल्यांदा असं मांडतोय आणि नंतर हा डेसिमल पॉइंट 2 घरं डावीकडे सरकवून घेतोय. त्यामुळे हे किती होईल, 0.0818 सॉरी 8818. 8818 हे त्याचं फायनल आन्सर आहे. हा रेशो असतो ई म्हणजे, त्यामुळे ह्याला युनिट नाही.